2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि पारंपरिक भारतीय खेळांना जागतिक स्तरावरती स्थान मिळावे या उद्देशाने क्रीडा भारतीतर्फे यंदा स्वागत यात्रेमध्ये कबड्डी या खेळाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। यामध्ये कबड्डी खेळाची परंपरा संबंधित विविध विषयांची माहिती दिली जाणार असल्याचं संस्थेचे प्रतिनिधी मनीष नाखवा यांनी सांगितलं आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते। ठाण्यातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने 2001 पासून मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही स्वागत यात्रा आयोजित केली जाते। मराठी संस्कृती, रूढी आणि परंपरांचा जागर यामार्फत केला जातोय। यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून जास्तीत जास्त संस्थांचा सहभाग वाढावा यासाठी न्यासाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यानिमित्त दर आठवड्याला बैठक घेतली जाते। बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये 32 संस्थांनी सहभाग नोंदवला होता। यंदाच्या यात्रेत पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांची बाईक रॅली काढण्यात येणार आहे। तर मुलुंड अभिषेक लोणी आणि त्यांची आई प्रेमलता लोणी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे विविध सामाजिक विषयांवरती आधारित चित्ररथ यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहेत। लोणावळा येथील वनशक्ती संस्थेच्या वतीने प्रदूषण या विषयावरती चित्ररथ सादर केला जाणार आहे।